चला सुरुवात करूया आपण एका नवीन अशा नीट सिरीजला. ठीक आहे. सो नीटचा अभ्यास आपण पूर्णपणे डिटेलमध्ये, ते पण मराठीमध्ये आपण करणार आहोत. ठीक आहे. सो 3 सब्जेक्ट आहे आपले: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. एक एक सब्जेक्टचा पूर्ण टॉपिक वाईज तुम्हाला मी सगळे गोष्टी एकदम डिटेलमध्ये शिकवणार आहे. सो अजिबात काळजी करू नका. ठीक आहे. आपली नोट्स काढा. नोट्स नसतील काढायची काही काळजी करू नका. मी पूर्ण तुम्हाला हे नोट्स माझे हँड रिटन ते मी शेअर करतो. ठीक आहे. तर तुम्हाला पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि अजिबात वेळ वाया घालू नका. चला, आज आपण पहिला टॉपिक चालू करतोय, केमिस्ट्री. त्याचं नाव काय? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सगळं आपण एक एक सिस्टमॅटिक करूया. टॉपिक कुठला आहे? पहिला. ओके. सो ज्यावेळेस पण आपण स्टडी करणार आहोत, चॅप्टरचं नाव, सब्जेक्ट अँड टॉपिक हे सगळं तुम्हाला मेन्शन केलं जाईल. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिला सर, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तुम्ही स्टडी केला असेल, कधी बघितलं असेल. अवघड काय जातं तुम्हाला? बहुतांश जे काही मेडिकल स्टुडंट असतात, जे डॉक्टरची जी तयारी करतात, त्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्री खूप अवघड होतं. बायो सोपं आहे. बायोला बऱ्यापैकी लोकांना मार्क्स मिळतात. ओके. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जरा थोडं मात खातो आपण. काळजी करू नका. आपण सगळे केमिस्ट्रीचे कन्सेप्ट आणि फिजिक्सचे कन्सेप्ट इतके सुंदर पद्धतीने आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहेत की तुम्हाला पण मजा येईल. ओके. ठीक आहे. चला पहिला टॉपिक करूया. फर्स्ट इज मॅटर. ओके. मॅटर आणि इट्स क्लासिफिकेशन. दोन खूप असे सुंदर असे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. पहिलं म्हणजे मॅटर काय. ठीक आहे. मॅटर दॅट हॅज मास अँड विच ऑक्युपाय स्पेस. कुठली गोष्ट ज्याच्यामध्ये वजन आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये काय आहे? स्पेस ऑक्युपाईंग कॅपॅसिटी, म्हणजे काय? व्हॉल्यूम आहे. ओके. ठीक आहे. तुझ्यासमोर एक लाडू घे. लाडूला वजन आहे का? आहे, 100%. व्हॉल्यूम घे, आहे का त्याचं? आहे, 100% आहे. मग आता तो मास मॅटर आहे का? मग येस भाई, मॅटर. ठीक आहे. सो मॅटर आपल्याला कळालं, ज्याच्यामध्ये मास आहे आणि त्याच्यामध्ये स्पेस ऑक्युपाईंग कॅपॅसिटी आहे, म्हणजे व्हॉल्यूम आहे. त्याला काय आपण म्हणू? मॅटर. चला, मॅटरचे 3 स्टेट्स. ओके. 3 स्टेटमध्ये मॅटर असतं. त्याचे 3 स्वरूप असतं. कुठलं स्वरूप मॅटरचं? काय काय? फॉर एक्झाम्पल तू बर्फ घे. बर्फ कसा आहे? बर्फ हा सॉलिड आहे. बर्फ कसा आहे? सॉलिड आहे. आता हेच बर्फ विरघळल्यावर काय होतं? पाणी. पाणी कसं आहे? लिक्विड. आणि ह्यालाच जर आपण उकळलं तर पाण्यामधनं वाफ येते की नाही? हे वाफ कसं आहे? गॅस. सो मॅटरचे 3 स्वरूप: एक सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. ठीक आहे. सो आपलं मॅटर झालं, त्याचे 3 स्टेट्स झाले. ओके. आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. क्लासिफिकेशन ऑफ मॅटरमध्ये प्युअर आणि मिक्सचर हे काय आहे पहिलं समजून घेऊया. हे बघ, फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे मी 24 कॅरेट गोल्ड दिलं. 24 कॅरेट गोल्ड. मला सांग त्याच्यामध्ये काय आहे? फक्त गोल्ड आहे. फक्त आणि फक्त गोल्ड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त गोल्ड आहे. मग ह्याला काय म्हणायचं? प्युअर. काय म्हणायचं? प्युअर. पण जर जर मी तुला 18 कॅरेट सोनं दिलं तर त्याच्यामध्ये सांगा बरं, फक्त गोल्ड आहे का? नाही. मग काय? त्याच्यामध्ये कॉपर पण आहे. म्हणजे हा काय झाला? मिक्सचर. कारण त्यामध्ये मिक्स आहे. काय झाला? मिक्सचर. सो तुम्हाला प्युअर कळालं, मिक्सचर कळालं. ठीक आहे. तशाच पद्धतीने प्युअर म्हणजे काय? प्युअर म्हणजे फिक्स्ड, ज्याचं कॉम्पोजिशन फिक्स्ड आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गोल्ड आहे. मग त्याला म्हणायचं प्युअर सबस्टन्स. पण जर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये गोल्ड प्लस अजून दुसरं काहीतरी ऍड आहे, तर ते मला त्याला म्हणायचं मिक्सचर. आता मला सांगा, कॉपर आता जे असतं, ओके, याला जर मी कमी जास्त केलं तर गोल्डचं कॅरेट पण बदलतो की नाही? तसंच आहे. मिक्सचरचं मध्ये व्हेरिएबल कॉम्पोजिशन आहे. व्हेरिएबल म्हणजे चेंज होणारं. ठीक आहे. सो आता आपण बघूया प्युअर सबस्टन्स काय. आपण एकदम डिटेलमध्ये त्याला समजून घेऊया. ठीक आहे. प्युअर सबस्टन्समध्ये काय येतात? पहिले येतात एलिमेंट्स. कोण येतात? एलिमेंट्स येतात. आता एलिमेंट्स मध्ये कोण येतात, काय काय येतात, सगळं तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता मला सांग, क्लासमध्ये विद्यार्थी बसलेत. ठीक आहे. आता समजा क्लासमध्ये एक 10 विद्यार्थी बसलेत. 10 विद्यार्थ्यांचं नाव वेगवेगळं असणार. प्रत्येकाचं नाव वेगळं वेगळं असणार. 100% नाव वेगवेगळं असणार. पण मी विद्यार्थ्यांची संख्या किती म्हणणार? 10. विद्यार्थ्यांचं नाव वेगवेगळं. तसंच एलिमेंट. एलिमेंट म्हणजे काय? की विद्यार्थ्यांची नावं. बघा, फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलं की याच्यामध्ये एलिमेंट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल आता हे हे एक एलिमेंट आहे. आता आपण ह्याच्यावर लक्ष देऊया. ठीक आहे. हे आयन आहे. हे काय आहे? आयन. आयन, लोखंड.
आता मला सांगा, ह्या लोखंडामध्ये किती एलिमेंट आहे? तर एकच एलिमेंट आहे. कुठला? लोखंडाचा. आता मी जर प्रश्न विचारला किती ॲटम आहेत? मग गोष्टी चेंज होतात. मग बघा नाही तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 ॲटम्स आहेत. पण किती किती एलिमेंट आहे ह्याच्यामध्ये? किती प्रकारचे एलिमेंट? तर एकच प्रकारचा एलिमेंट आहे. तर आहे. आता तुम्हाला ॲटम आणि एलिमेंट याचा मी फरक सांगतोय. हे बघा, एलिमेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच प्रकारचे ॲटम आहेत. आता फॉर एक्झाम्पल हा बघा. ह्याच्यामध्ये मला सांगा, हा काय? हा ऑक्सिजन आहे. हा काय? हा पण ऑक्सिजन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं? किती प्रकारचे एलिमेंट? ह्याच्यामध्ये फक्त एकच प्रकारचे एलिमेंट आहे. फक्त एकच प्रकारचे एलिमेंट आहे. ठीक आहे. सो आपण एलिमेंटमध्ये O2चं एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. सो एलिमेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे ॲटम आहेत. चला दुसरा. आता मला सांगा, आपण त्याला तोडू शकतो का? ह्या एलिमेंटला तोडू शकतो का? तर नाही. तर सिंपल जे काही सिंपल मेथडने आपण काही तोडू शकत नाही. ओके. त्याला बिलकुल तोडू शकत नाही. फॉर एक्झाम्पल हा लोखंडाचा ॲटम आहे. त्याला मी सिंपल गोष्टीने तोडू शकतो का? नाही. त्याला खूप काही न्यूक्लिअर रिॲक्शन करावं लागतील, मग जाऊन ते तुटणार. मग ते अवघड आहे गोष्ट. असं आपल्याला कळालं एलिमेंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये एकाच प्रकारचा ॲटम आहे. दुसरं त्याच्यामध्ये काय? की त्याला आपण सहजासहजी तोडू शकत नाही. आता मला सांगा, एलिमेंट्स कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात? एक्झिस्ट करतात म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुला सांगतो. आता एक गोल्डचा ॲटम आहे. ओके. मग आता हा कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट केलाय? ॲटम फॉर्ममध्ये एक्झिस्ट केलाय. पण समजा हेच जर गोल्डचं मॉलिक्यूल असतं, म्हणजे काय असतं, की समजा ह्या गोल्ड ॲटम सोबत बॉन्डिंग केलं, मग त्याला आपण मॉलिक्यूल म्हणूया. पण असं असतं का नेचरमध्ये? अजिबात तसं नसतं. मग कसं असतं? आता फॉर एक्झाम्पल हे ऑक्सिजन बघ. ओके. ह्याच्यामध्ये काय? हे ऑक्सिजन आहे, हे दुसरं ऑक्सिजन आहे. ह्या ऑक्सिजन सोबत काय केलंय? बॉन्ड फॉर्मेशन केलंय. म्हणजे आपण ह्याला काय म्हणतोय? मॉलिक्यूल. काय म्हणतोय आपण ह्याला? मॉलिक्यूल. म्हणजे एलिमेंटचे दोन स्वरूप, एक तर ॲटममध्ये एक्झिस्ट करू शकतो किंवा मॉलिक्यूलमध्ये एक्झिस्ट करू शकतो. सो आता आपल्याला एलिमेंट कळाले. ठीक आहे. एकदम क्लिअर कट झालं एलिमेंट काय. त्याच्यामुळे एलिमेंट काय परत एकदा, की ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे ॲटम आहे. ओके. त्याला आपण सहजासहजी तोडू शकत नाही. प्लस ते कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात? एक तर ॲटम किंवा मॉलिक्यूल फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात. चला. मला सांगा, सगळे एलिमेंट मॉलिक्यूल फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात का? तर अजिबात नाही. मला सांगा, गोल्ड हा फक्त आणि फक्त ॲटम फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. मॉलिक्यूल फॉर्ममध्ये करत नाही. म्हणजे सगळे एलिमेंट हे मॉलिक्यूल फॉर्ममध्ये एक्झिस्ट करत नाही. चला, एवढं कळालं. ठीक आहे. आता कंपाऊंड. कंपाऊंड मी तुम्हाला आता थोडंसं ट्रिकी होऊन जाईल. ओके. मी तुम्हाला म्हटलं होतं, आपण प्युअर गोष्टी डिस्कस करतोय. प्युअरमध्ये आपण बघितलं एलिमेंट. आता आपण काय बघतोय? कंपाऊंड. आपण काय बघतोय? कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल, चल इथं बेसिक एक्झाम्पल घेऊया. NaCl. हे काय आहे? हे सॉल्ट आहे. आपण जे मीठ वापरतो जेवणामध्ये ते सॉल्ट आहे. आता ह्या सॉल्टमध्ये सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. सर तर हे तर मिक्सचर झालं, कारण त्याच्यामध्ये सोडियम पण आहे, क्लोरीन पण आहे. मग तर हे मिक्सचर झालं. नाही, अजिबात नाही. का मिक्सचर नाही झालं तुम्हाला सांगतो. मिक्सचरचा क्रायटेरिया काय? मिक्सचर क्रायटेरिया असं पाहिजे की व्हेरिएबल पाहिजे. व्हेरिएबल म्हणजे काय? की हे फिक्स्ड कंपोजिशन नाही पाहिजे. ओके. हे फिक्स्ड कंपोजिशन नाही पाहिजे, व्हेरिएबल पाहिजे, तर त्याला जाऊन मिक्सचर म्हटलं. आता कंपाऊंडमध्ये कसं आहे? ते फिक्स्ड रेशोमध्ये आहे. म्हणजे सोडियमचं जेवढं वजन समजा आता ह्या मॉलिक्यूलमध्ये सोडियमचं जेवढं वजन आहे, तेवढंच समजा तुझ्या घरी जे सोडियम क्लोराईड सापडतं त्याच्यामध्ये तेवढंच सोडियमचं वजन असणार आहे. म्हणजे ते कसं आहे? फिक्स्ड रेशोमध्ये आहे. जमलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल, चला आपण समजा वरून हे 100% आपण म्हणू ह्याचं वजन आहे सोडियम क्लोराईडचं. म्हणजे समजा सोडियमचं एक 30% वजन आहे, तर बाकी क्लोरीनचं वजन आहे समजा ते आहे 70%. तर हेच सेम असंच पर्सेंटेज तुझ्या घरी सापडणाऱ्या मिठाचं पण असेल, असंच पर्सेंटेज तुझ्या समुद्रात सापडणाऱ्या मिठाचं पण असेल, असंच पर्सेंटेज एका अमेरिकेत असणाऱ्या मिठाचं पण सापडेल. ते म्हणजे काय? हे फिक्स्ड रेशोमध्ये आहे. ठीक आहे. सो कंपाऊंड म्हणजे काय? कंपाऊंड म्हणजे एकापैकी ओके, एका 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्स जर एकत्र केमिकली कंबाईन झाले, ओके, मिक्सचरमध्ये ते फिजिकली कंबाईन होतात. इथे केमिकली कंबाईन झाले, तर ते पण फिक्स्ड रेशिओमध्ये त्याला आपण कंपाऊंड म्हणायचं. जमलं? स्वतः बघा, कंपाऊंडची प्रॉपर्टीज डिफरंट होऊन जातात. हे तुम्हाला हा पॉईंट मी समजवतो. हे बघा, सोडियम आहे ना, हा हायली रिॲक्टिव्ह आहे. हा इतका रिॲक्टिव्ह आहे ना, की त्याला जर सोडियम मेटलला जर असं नुसतं पाण्यात टाकल्यानंतर धड धड आग पकडते. आग पकडली.
आणि हे क्लोरीन तर खूप पॉइझनस गॅस आहे. वर्ल्ड वॉर 2 मध्ये क्लोरीन गॅस वापरला होता सगळ्या ज्यूजला मारायला. ओके, सो हिटलरनी काय केलं, क्लोरीनच्या चेंबरमध्ये लोकांना टाकलं, ज्यूइश लोकांना. तर ही इतका पॉइझनस गॅस आहे. पण हे दोघं केमिकली ज्यावेळेस एकमेकांसोबत रिॲक्शन करतात, तर एक कॉमन सॉल्ट असा एक सोडियम क्लोराईड तयार होतो, जो आपण रोज खातोय. म्हणजे एवढे खतरनाक गोष्टी आहेत, पण ते ज्यावेळेस एकत्र येतात आहे, त्यावेळेस ते एकदम नॉर्मल खाण्याची गोष्ट बनतात आहे, की नवल आहे. म्हणजे त्याची पूर्णपणे प्रॉपर्टी चेंज झाली आहे. म्हणजे जी ओरिजिनल प्रॉपर्टी होती ती इथंच राहिलेली नाही आहे. नवीन प्रॉपर्टीज तयार झाल्या त्याच्या. सो ॲज प्रॉपर्टीज डिफरंट फ्रॉम द एलिमेंट दॅट फॉर्म्स इट. ठीक आहे. सो हा पॉईंट कळाला. नेक्स्ट, कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय केमिकल रिॲक्शन. येस. आता बघ, ह्याला जर समजा तोडायचं तर आपण काय करूया, काही नाही, पाण्यात विरघळवायचं. सोडियम Na+ म्हणून बाजूला होतं आणि क्लोराईड Cl- म्हणून बाजूला होतं. सो सिम्पल आहे त्याला तोडणं. सो आता अशा पद्धतीने तुला प्युअर सबस्टन्स कळालं. प्युअर सबस्टन्समध्ये एलिमेंट येतं आणि कंपाऊंड येतं. मला सांग आता, मला सांग, पाणी हा काय, पाणी हा प्युअर आहे का पहिला, किंवा मिक्सचर आहे? सर, पाणीमध्ये हायड्रोजन आहे, पाणीमध्ये ऑक्सिजन आहे, म्हणजे हा मिक्सचर आहे. नाही. मिक्सचरमध्ये काय असतं, व्हेरिएबिलिटी. व्हेरिएबल म्हणजे चेंज होणं, कंपोजिशन चेंज होणं. चेंज होते का पाण्याचं कंपोजिशन? नाही. जसं पाणी तुझ्या बिस्लरीच्या बॉटलमध्ये सापडतं, तेच तुझ्या घरी पण सापडतं की नाही? सापडतं. म्हणजे काय, की जेवढं हायड्रोजनचं वजन आहे तेवढंच ऑक्सिजनचं पण वजन असतं. त्याच म्हणजे हे फिक्स्ड कंपोजिशनमध्ये असतं. म्हणजे हे मिक्सचर आहे का? तर मिक्सचर नाही. मग काय, प्युअर सबस्टन्स. आता प्युअर सबस्टन्समध्ये दोन गोष्टी, एक तर एलिमेंट किंवा कंपाऊंड. आता मला सांग, एलिमेंट म्हणजे काय? एलिमेंट म्हणजे फक्त एकाच प्रकारचा ॲटम सापडतोय. आता मला सांग, इथे एकाच प्रकारचा ॲटम सापडतोय का? नाही, इथे दोन प्रकारचे ॲटम सापडतात, हायड्रोजन. चला, आता आपण पुढचं बघूया, की हां, आता मला सांगा, समजा मी जर तुम्हाला एक असं दिलं, H2SO4, हा मला सांगा काय आहे? ओके, आपल्याकडे मॅटर, हा मॅटर आहे का? फर्स्ट ऑफ ऑल, मॅटर, हा मॅटर आहे. हां, मॅटर काय आहे? कारण ह्याच्यामध्ये मास आहे, ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम असणार आहे, त्याच्यामुळे हा मॅटर आहे. बरं, हा प्युअर आहे का मिक्सचर आहे? चला बघूया. सर, आता ह्याच्यामध्ये काय काय आहे? ह्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. सर, हे तर मिक्सचर आहे. पण आपल्याला काय चेक करायचं आहे, व्हेरिएबल आहे का फिक्स्ड आहे? अरे, हा तर फिक्स्ड आहे. फिक्स्ड आहे म्हटल्यावर मिक्सचर नाही. मग काय, प्युअर आहे. आता प्युअरमध्ये एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे? चला, एलिमेंटमध्ये किती सापडतात ॲटम? एकाच प्रकारचे ॲटम सापडतात. पण ह्याच्यामध्ये सर 3-3 प्रकारचे ॲटम आहेत. म्हटल्यावरती हे काय आहे? कंपाऊंड. हे काय आहे? कंपाऊंड. आता कुठलीही गोष्ट तुमच्यासमोर आली, तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने फाइंड आउट करू शकता की तो काय आहे. ठीक आहे? चला, दुसरी गोष्ट बघूया आपण, मिक्सचर. मिक्सचरमध्ये काय, मिक्सचरमध्ये फिजिकली कॉम्बिनेशन झालंय. मगाशी बघा, तिथे काय होतं, कंपाऊंडमध्ये केमिकली कॉम्बिनेशन होतं. आता इथं फिजिकली कॉम्बिनेशन आहे. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, बेस्ट एक्झाम्पल, चिवडा. मला सांग, चिवड्यामध्ये काय असतं? चिवड्यामध्ये असतं मुरमुरे, फरसाण, फरसाणमध्ये असतात शेव, ते पापड्यासारखं ते असतं. नंतर परत ते अजून काय असतं त्याच्यामध्ये, बुंद्यासारखं असतं, खारी बुंदी असते. नंतर परत त्याचे मक्याचा पोहा असतो, त्याचा मक्याचा चिवडा असतो, सगळं मिक्स असतं. काय असे शेंगदाणे असतात, नंतर परत त्याचे काय ते मसुरासारखे फ्राय मसूर असते, ती डाळ, सगळं असतं. ते किती मस्त लागतं मला सांगा. ते मला सांगा, ते केमिकली मिक्स केलंय का फिजिकली मिक्स केलंय? याची काही रिॲक्शन झाली का नुसतं त्याला एकमेकांसोबत मिक्स केलंय? अरे, एकमेकांसोबत नुसतं मिक्स केलंय ना, मग ते मिक्सचर झालं. आता मला सांग, मी जर समजा शेव जास्त टाकली, काय प्रॉब्लेम? त्याला काही चिवड्याचं नाव काय बदलणार आहे का? हां, नाही ना. मग सेम तसंच आहे, सेम तसंच आहे. इथं फिजिकली गोष्टी आहेत आणि व्हेरिएबल कंपोजिशनमध्ये आहे. ठीक आहे. कंपोजिशन में व्हेरी. मिक्सचर समजतंय तुला? इथे फिजिकल मिक्सचर आहे आणि त्याच्यामध्ये कंपोजिशन काय होतं, बदलू शकतं. मी चिवड्यामध्ये मुरमुरे जास्त टाकू शकतो, मी फरसाण कमी टाकू, जास्त टाकू शकतो, किंवा मी शेंगदाणे जास्त टाकू शकतो, मला आवडतात तर. ठीक आहे, मला कढीपत्ता पण आवडतो. टाकायचं काय नाही, मस्त लागतं त्याच्यामध्ये. त्याला काय असतंय पण थोडा गोड पाहिजे. ओके, ठीक आहे. तर काय हरकत नाही. मिक्सचर झालं, नंतर परत काय झालं, कॉम्पोनंट्स रिटेन दर इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. शेंगदाणा शेंगदाण्यासारखाच लागतो, मुरमुरा मुरमुऱ्यासारखाच लागतो, शेव शेवसारखीच लागते. फक्त एकत्र खाल्ल्यामुळं त्याला आपण भेळ म्हणतोय. समजलं का बाळा? समजलं वेळ लवर्स? येस. चला, मिक्सचर झालं. मिक्सचर झालं. आता मिक्सचरमध्ये काय, हा येस, मिक्सचरमध्ये आता दोन प्रकार, होमोजेनियस मिक्सचर, नायट्रोजनस मिक्सचर, आपण दोन्ही बघूया. ओके.
होमोजिनस मिक्सचर काय आणि हेट्रोजिनस मिक्सचर काय तुला सांगतो. होमो होमो म्हणजे सेम, होमो म्हणजे सेम, हेट्रो म्हणजे वेगळं. होमो म्हणजे सेम, हेट्रो म्हणजे वेगळं. बोल माझ्यासोबत, होमो म्हणजे सेम, हेट्रो म्हणजे वेगळं. अरे बोल की, होमो म्हणजे सेम, हेट्रो म्हणजे वेगळं. येस. सो होमोजिनस मिक्सचर म्हणजे काय की त्याच्यामध्ये युनिफॉर्म कंपोजिशन थ्रू आउट द मिक्सचर. अरे ठीक आहे रे, सांगतो तुला. हे बघ, तू आता काय केलं, एक चुटकी नमक तू पाण्यामध्ये टाकलं. आता मला सांग, हे नमक विरघळलं, विरघळलं. आता जर तू पाणी पिशील तर तुला तेवढंच खारट लागेल जेवढं हा जर समजा पोर्शन पिलास तू पाण्याचा, तुला तेवढंच खारट लागेल जेवढा हा पोर्शन आहे. असं नाही होणार की हे जास्त खारट लागलं आणि हे कमी खारट लागलं ना. म्हणजे काय, म्हणजे सॉल्ट जे आहे ते सगळीकडे एकदम समान रूपाने पसरले. त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म कंपोजिशन थ्रू आउट द मिक्सचर. युनिफॉर्म कंपोजिशन थ्रू आउट द मिक्सचर. आता मला सांग, की तू आता ह्यातलं जर नमक काढायचं म्हटलं तर सहजासहजी काढू शकतो का? नाही, सहजासहजी काढू शकत नाही. सेम तसंच, सेम तसंच होमोजेनस मिक्सचर म्हणजे काय, ज्याचं कॉम्पोजिशन थ्रू आउट द मिक्सचर सेम आहे. बेस्ट एक्झाम्पल, तू पाण्यामध्ये नमक टाकलं, पाण्यामध्ये साखर टाकली, त्याला आपण होमोजेनस मिक्सचर म्हणू. बेस्ट एक्झाम्पल अजून आहे एक, एअर. आता बघ, तुझ्या आजूबाजूला हवा आहे. हवामध्ये काय आहे, हवामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फेट आहेत, फॉस्फेट आहेत, भरपूर काय काय, वॉटर वेपर आहे, डस्ट पार्टिकल्स आहे. पण मला सांग, हे सगळं एकमेकांमध्ये एकदम युनिफॉर्मली पसरले की नाही पसरले? मग ऑक्सिजन काही एका ठिकाणी जास्त आहे आणि एका ठिकाणी कमी आहे असं थोडी आहे, की बाबा पुण्यात ऑक्सिजन लईच कमी आहे आणि तू गावाकडे गेला की लईच जास्त आहे, असं थोडी असतं. कॉम्पोजिशन चेंज होत नाही, तेवढंच राहतं 27%. म्हणजे काय, कॉम्पोजिशन युनिफॉर्म आहे, समांतर युनिफॉर्म. जमला? ठीक आहे, चल आता हे होमोजेनस मिक्सचर झालं. आता आपण हेट्रोजेनस मिक्सचर बघू. हेट्रोजेनस म्हणजे काय, हेट्रो म्हणजे डिफरंट, म्हणजे कॉम्पोजिशन युनिफॉर्म नाही. कसं एक एक्झाम्पल देऊन ओळखू आपण. चल, मी तेल आणि पाणी घेतलं. हं? तेल वेगळं दिसतं, पाणी वेगळं दिसतं. किती पण मिक्स करायचा प्रयत्न कर, मिक्स होईल का? नाही होणार. म्हणजे काय, हे युनिफॉर्म मिक्सचर नाही आहे. म्हणजे हे कुठलं मिक्सचर आहे, हेट्रोजिनस मिक्सचर. कुठलं आहे, हेट्रोजिनस मिक्सचर. तुम्हाला सांगितलं सहजासहजी वेगळं करू शकतो का, सेपरेट करू शकतो का? डेफिनेटली करू शकतो. वरचं वरचं तेल काढायचं, झालं. अरे तू भाजीवरची तर्री कशी काढतो, तर्री तसंच आहे भावा ते. तर ते म्हणजे तुझी भाजी हेट्रोजिनस मिक्सचर आहे. म्हणजे मटकी विरघळते का? नी. तुझं ते तेल विरघळतं का? नी. म्हणजे तुझी भाजी कशी आहे, हेट्रोजिनस मिक्सचर आहे. समजते का बाळा तुला? ठीक आहे. सो चल, हे झालं. आता मला सांग, आता मी तुला फक्त क्वेश्चन देणार आणि तू मला सांगायचं. ओके, ते चला आपण एक क्विक रिव्हिजन करूया. प्युअर सबस्टन्स कळलं, त्याच्यामध्ये फिक्स्ड कंपोजिशन आहे. मिक्सचर कळलं तुला, त्याच्यामध्ये व्हेरिएबल कंपोजिशन, व्हेरिएबल म्हणजे चेंज होत राहतं. एलिमेंट म्हणजे काय, एकाच प्रकारचे ॲटम असेल तर त्याला एलिमेंट म्हणायचं. कंपाऊंड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डिफरंट एलिमेंट्स आहेत, केमिकली कंबाईंड आहेत. महत्त्वाचं आहे की डिफरंट एलिमेंट्स केमिकली कंबाईंड. सर हे पण एक कंपाऊंड आहे? अरे नाही बाळा, कारण ह्याच्यामध्ये एकाच प्रकारचे ॲटम आहेत, ते एलिमेंट आहे बाळा, पण हे डेफिनेटली मॉलिक्युल आहे. चला, होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, युनिफॉर्म कंपोजिशन थ्रू आउट द मिक्सचर. एक्झाम्पल एअर. आणि हेट्रोजिनस मिक्सचर काय, हेट्रोजिनस मिक्सचर म्हणजे नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. एक्झाम्पल ऑइल प्लस वॉटर. चला, रिव्हिजन झालंय. आपण आता काय करूया, रिव्हिजन झाले म्हटल्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, हे पण क्विक रिव्हिजनसाठी मी तुम्हाला दिलंय. ओके, आपण क्वेश्चन थोडेसे सॉल्व्ह करूया, नीट प्रॅक्टिस क्वेश्चन देऊया. ओके, काय विचारले बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ होमोजिनियस मिक्सचर. होमो म्हणजे सेम, होमो म्हणजे सेम, होमो म्हणजे सेम. सेम म्हणजे युनिफॉर्म कंपोजिशन. युनिफॉर्म कंपोजिशन. माझ्यासोबत लिहा, माझ्यासोबत बोला, युनिफॉर्म कंपोजिशन. आता मला सांगा, सँड प्लस वॉटर युनिफॉर्म कंपोजिशन आहे का? नाही. का? माती खाली राहते ना, माती खाली राहते. युनिफॉर्म मिक्सचर नाही. ऑइल प्लस वॉटर नाही, हे पण हेट्रोजिनस मिक्सचर आहे. एअर, मी तुम्हाला म्हटलं होतं बेस्ट एक्झाम्पल आहे एअर. ओके, सोडियम क्लोराईड अजिबात नाही. हे सोडियम क्लोराईड हे काय झालं, कंपाऊंड झालं, हे कंपाऊंड झालं. ठीक आहे. सो बघा, आन्सर काय आहे, एअर. बघा, कन्सेप्ट क्लिअर असले ना, क्वेश्चनला घाबरायचं नाही. हे सगळे नीटमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. कन्सेप्ट क्लिअर असेल तर जिब्बात घाबरायचं नाही, लक्षात घ्या.
ठीक आहे, चला स्टेटमेंट काय विचारलंय? करेक्ट स्टेटमेंट विचारलंय. कंपाऊंड हॅज व्हेरिएबल कंपोझिशन. आता मला सांगा कंपाऊंडमध्ये व्हेरिएबिलिटी कंपाऊंड काय? कंपाऊंड प्युअर आहे. प्युअरमध्ये व्हेरिएबिलिटी नसते. प्युअरमध्ये फिक्स्ड असतं. म्हणजे हे ऑप्शन बरोबर नाही. आपल्याला काय विचारलंय? करेक्ट विचारलं. बरं चालेल. तर हे ऑप्शन नाही. मिक्सचर ऑलवेज हॅज फिक्स्ड कंपोझिशन. मिक्सचर मिक्सचर म्हणजे कधी पण व्हेरिएबल इथं फिक्स दिलंय, इथं उलटं दिलंय. म्हणजे हे पण ऑप्शन नाही. दुसरा कंपाऊंड हॅज फिक्स्ड कंपोजिशन. बघा कंपाऊंड एक प्युअर सबस्टन्स आहे का? प्युअर सबस्टन्स आहे. मग फिक्स कंपोजिशन असणार का? 100% फिक्स कंपोजिशन असणार. मला पुढे जायची सुद्धा गरज नाही आहे, पण तरी आपण लास्ट ऑप्शन बघूया. एलिमेंट्स कंटेन डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम. नाही, एलिमेंटमध्ये फक्त आणि फक्त एकाच प्रकारचा ॲटमचा फाइंड आउट होतो. म्हणून आन्सर आहे सी. बघा किती सोपं झालं. तिसरं क्वेश्चन. O2 इज, अरे आपण याचा अभ्यास केला आत्ताच की O2 इज काय? कंपाऊंड आहे का? ओनली कंपाऊंड आहे का? नाही. पहिलं लक्षात घ्या, ऑप्शनकडे लगेच घाई गडबड करायची नाही. पहिलं O2 काय विचारलं आपल्याला कळलंय. मला सांगा O2 मॅटर आहे का? मॅटर आहे. प्युअर आहे का? मिक्सचर आहे? प्युअर आहे. एलिमेंट आहे का? कंपाऊंड आहे. एलिमेंट म्हणजे एकाच प्रकारचे ॲटम, म्हणजे हा एलिमेंट आहे. सो एलिमेंट कुठं दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय. अरे सो एलिमेंट आणि मॉलिक्यूल पण दिले. अरे मॉलिक्यूल नाही आहे का? आहे ना O2 आणि ह्यानी केमिकली कंबाईन झाली आहे ना, झाली आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल आहे का? येस. सो एलिमेंट प्लस मॉलिक्यूल्स ऑप्शन बी. असं जायचं. म्हणजे क्वेश्चन बघितलं की धग दिवशी लगेच ऑप्शन पुढे गेला असं करायचं नाही. पहिलं समजून घे काय विचारलंय आणि मग जा ऑप्शनकडे. आन्सर इथेच आलं पाहिजे हे काय. ठीक आहे, चला. परत एकदा आपण एक शॉर्ट रिव्हिजन करूया. प्युअर सबस्टन्स हे फिक्स्ड असतात. व्हेरिएबल मिक्सचर्स असतात आणि वन प्रकारचे ॲटम असतील तर एलिमेंट, आणि डिफरंट ॲटम्स असतील, एलिमेंट्स असतील ॲटम्स, तर त्याच्या म्हणण्याचं कंपाऊंड. सो ऑल द बेस्ट. ओके. सो तुम्हाला कळाला हा चॅप्टर, एक टॉपिक चॅप्टरचा हा पहिला टॉपिक आहे. सो बघा बरं किती आपण फास्ट पद्धतीने हे रिव्हिजन केले. काही समजलं नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ऑफकोर्स मी हे सगळे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. माझ्याकडे व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला फॉलो करा. टेलिग्रामवरती टाकतो, दोन्ही ठिकाणी टाकतो. काही डाऊट असेल तर मग तिथेही विचारलं तरी चालेल आणि कमेंट सेक्शनमध्ये विचारलं तरी चालेल. ठीक आहे. सो असंच अभ्यास करत राहा आणि काही डाऊट असेल तर आहे ना, मी टेन्शन कसं घेता, कमेंट सेक्शनमध्ये टाका. ठीक आहे.